ठीक ना. अजून एक दोन विनर संघ आणि त्या विनर संघातील बॅटल आपल्या भेटीला येत आहे. त्या अगोदर दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू आपल्याला विनंती असेल आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने या. प्रचंड मोठी मेहनत प्रत्येकाची राहिली ह्या स्पर्धेसाठी. संपूर्णतः फुलपाडा ग्रामस्थ, जीवदानी माऊली क्रिकेट क्लब, बारोंडा 11, बारोंडा माऊली आणि त्या बळावर ही स्पर्धा गुण्या गोविंदाला थाटामाटात उत्साहात पार पडणारी स्पर्धा, अर्थातच तुम्हा सर्वांची लाडकी फुलपाडा प्रीमियर लीग. फुलपाडा प्रीमियर लीग म्हटलं तर ते गीत आहे ना, गीतामध्ये मयूर चांगला उल्लेख आहे. फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा, गावागावात नव्हे तर संपूर्णतः वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यामध्ये ह्या स्पर्धेची एक वेगळी चर्चा असते. आणि ह्या चर्चेला खऱ्या अर्थानं भाग पडलंय. ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारचं नियोजन ह्या स्पर्धेचं संपूर्णतः वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यातील खऱ्या अर्थानं ही गाव मर्यादित स्पर्धा आणि गाव मर्यादित स्पर्धा इतक्या मोठ्या प्रमाणात जो थाट आहे, एक वेगळं वातावरण असतं. फुलपाडा नगरीमध्ये ह्या स्पर्धेचा एक वेगळा उत्साह असतो. जणू काही क्रिकेटचं जत्रा भरले की काय. आणि त्या प्रकारचा उत्साह तुर्तास प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, पटच्या मॅचचा खेळाडूचं नाव आहे खेळाडूचं नाव मिस्टर मयूर. अतिशय चांगला खेळ, एक अष्टपैलू असा खेळाडू. आणि मयूरनं सातत्यानं प्रभावित करणारा तो खेळ सातत्यानं आपण मैदानामध्ये पाहिलाय. मयूर सातत्यानं मनामध्ये एकच म्हणतोय की माना मेरी उम्र कम है लेकिन हौसले मेरे अलग लेवल के बुलंद रहते हैं. मी विनंती करतोय आमचे साथी समालोचक आणि गोड गळ्याचे की ह्याच नगरीतील धनी अर्थातच जयेश साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते मयूर राज काटकर यांना तो डेडिकेट करतोय. राज, आपण देखील यायचंय. राज, आपण या बा. अतिशय चांगला खेळ मयूरचा, परंतु मयूरनं ती लढाऊ वृत्ती आणि दुसरीकडून राजचा देखील त्या प्रकारचं ती कन्सिस्टंट आतापर्यंत मैदानामध्ये पाहिल्या. यू मिस आय विल डेफिनेटली इट, परंतु पंचांचा एक हात हवेत, अर्थातच नो आणि नोवर आता अतिरिक्त धाव येत आहे. धफकावर आतापर्यंत आपण पाहायला गेले तर 8 धावा आहेत. आमच्या सोबतीनं आमचे ऑपरेटर अर्थातच हिमांशूचा देखील नक्कीच उल्लेख करावा असं वाटतं. तुर्तात 2 खेळाडूंना भेटून येतोय चेंडू, सीमारेखा बार, चौकार. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा, होऊ दे किती बी खर्चा. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा, होऊ दे किती बी खर्चा. यस, खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी तितकाच खर्च आहे. अनेक दानशूर व्यक्ती आणि त्या बळावर अनेक आर्थिक मदत आणि त्या बळावर ही स्पर्धा गुण्या गोविंदानं थाटामाटात उत्साहात ही दरवर्षी पार पडत असताना PPL सीझन 4 आतापर्यंत पहिल्या 3 वर्षातील चॅम्पियन. पहिलं वर्ष जीवदानी माऊली क्रिकेट क्लब, दुसरं वर्ष हेमंत 11, पाचचं वर्ष प्ले बॉईज आणि यंदाचं वर्ष चौथ्या वर्षामध्ये हे 5वं पर्व आहे. 5व्या पर्वामध्ये कोणता संघ चॅम्पियन ठरणार? तुर्तास मॅचच्या दिशेनं रवींद्र महात्रे, पांडू. राऊंड विकेटचा मारा चांगल्यारीत्या गॅदर केला जातोय. फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. आमच्या फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. गावागावात चर्चा झाली, गावागावात चर्चा. आमच्या फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा.
यस थँक्यू. रणसंग्राम धाफक धाफकावर आतापर्यंत 17 आहेत. मनीषा सूरज चव्हाण अर्थातच जवदानी माऊली क्रिकेट क्लब संघाच्या फेवरेट वहिनी आहेत आणि वहिनींचं देखील पाचशे 4 दिवसामध्ये आपण सातत्यानं पाहिलंय. वहिनींशी आम्ही चर्चा करणार आहोत, परंतु संपूर्णतः फुलपाडा नगरीच्या फेवरेट वहिनी आहेत. मॅचच्या दिशेनं पुन्हा आपण वळतोय. 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 17 धावा धाफक्यावर येत असताना विचार विनिमय केला जातोय आणि त्यानंतर डिसिजन पुन्हा एकदा गंभीर सर. 4 धावा आहेत. 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 17 धावा धाफक्यावर येत आहेत. चांगली सुरुवात आहे. फ्लाइंग स्टार्ट. संध्याकाळचं सत्र, संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे मायबाप वर्ग यावेळेला काय फंबल, चुकी आणि चुकीचं रूपांतर. येतोय पुन्हा एकदा चेंडू सेमा रेखा बार. अजून एक चौकार. यस धन्यवाद. 21 धावा धाफकावर आतापर्यंत येतात. काय सुरुवात आहे, काय खेळ मैदानामध्ये. रोहित वैयक्तिक 8 चेंडू 18 धावांची ते अफलातून खेळी आहे. अफलातून खेळी अक्षरशः मैदानाला आग लावतोय की काय. मैदानामध्ये धुमाकूळ घालून ठेवलाय. यावेळेला प्रेशर आहे, तणाव आहे, दबाव आहे आणि हा दबाव भरा. आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला तो चेंडू अतिरिक्त धाव धाफकामध्ये येते. पुन्हा एकदा तो प्रयत्न आहे, परंतु ह्यावेळेला काय आहे, अतिघाई कधी कधी संकटात देखील नाही. ही अतिघाई चांगली सुरुवात होती. पुन्हा एकदा तो आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि येतोय चेंडू यावेळेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडीबाद. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. अरे फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. आमच्या फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. 22 धावा धाफकावर. नेक्स्ट प्लेयर न्यू बॅटर पनू प्रणय. यंदाच्या वर्षामध्ये प्रणयला देखील एक जुन्या जाणत्या मोठ्या संघामध्ये संधी आहे, परंतु प्रणय येतोय तसा बॅटची कडा. येतोय तसा प्रणयच्या खेळाला पुन्हा एकदा लागतोय. पूर्णविराम. बॅक टू बॅक. अजून एक गडी बाद. नेक्स्ट मॅच आई बारोंडा विपक्ष आयव्ही लेगसी. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. कामाचा जो घेऊन निघाला. अरे काट कुट वाट मंदी पोचती त्याला. रगत निघल तरी बी हसल शाबास केची. रगत निघल तरी बी हसल शाबास केची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची. आमच्या वहिनी साहेब असतील, सुरज दादा असतील, प्रत्येक फॅमिलीची ह्या स्पर्धेसाठी तितकीच मोठी मेहनत. पहिल्या 2 षटकांचा खेळ. धाफकावर आतापर्यंत 23 धावा धाफकावर येत असताना आपण पाहतोय संपूर्णतः आर्थिक मदत या स्पर्धेसाठी प्रत्येकाची तितकीच राहिले. प्रचंड मोठी मेहनत. आता संध्याकाळचं सत्र आहे, परंतु रात्रीच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची ती तुडुंब गर्दी. हा संपूर्णतः आयोजकांनी बॅरिकेड्स का लावल्यात त्या पाठचं कारण देखील तेच आहे. पाठच्या 3 दिवसामध्ये वसई विरार चॅम्पियन ट्रॉफीची ती वाढती गर्दी, ती तुडुंब गर्दी, जणू काही समुद्राला उधाण आलं होतं की काय. आणि त्या प्रकारची ती गर्दी आपण पाहिली होती. परंतु आजचा दिवस खऱ्या अर्थानं विजय इतकंच म्हणावं असं वाटतंय. पाठच्या 3 दिवसामध्ये, पाठच्या 2 ते 3 महिन्यापासून ह्या स्पर्धेचं एक वेगळा क्रेज होता, एक वेगळं आकर्षण होतं. परंतु आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये येत असताना आज प्रत्येकाचं मन गहिवरून आलंय. प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. ह्या स्पर्धेला निरोप देत असताना आजचा शेवटचा दिवस, PPLचा आजचा अंतिम दिवस आहे. दीपक बांबरे धावचीची संधी, येते फंबल, परंतु दुसरीकडून फेकीत नेकी. आता नीलूच्या खेळाला
येतोय धावचितच्या संघा रूपानं पूर्णविराम. थँक्यू डीजे. आम्ही हाव जातीचे कोळी आणि कोळी म्हटलं तर सातत्यानं म्हटलं जातं ना की घरात आई गोठ्यात गाई शिर्डीचा तो साई आणि आम्हा आगरी कोळ्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवते ती कारल्याची एकवीर आई. चांगला उल्लेख होता मयूर, परंतु सिंगल धाव धफकामध्ये येत असताना आता धफकावर आतापर्यंत 25 धावा धफकावर. पुन्हा एकदा पुश करो खुश रहो. सिंगल धाव धफकामध्ये 26 धावा धफकावर आतापर्यंत मैदानामध्ये आहेत. दीपक बांबरे, मुरलेलं लोणचं खायला जितक्या चविष्ट लागतं तितक्याच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितक्याच डिफिकल्ट असतं. परंतु यावेळेला डाऊन द ग्राउंड गणेश 1 कंप्लीट सिंगल. गंभीर सरांनी आधी नॉट आउट म्हटलं, त्यानंतर टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. गंभीर सर देखील रिस्क घ्यायला तयार नाही आहे. गंभीर सर देखील म्हणतोय ही PPL आहे, ही मोठी स्पर्धा आहे, ही फुलपाडा नगरीचा अभिमान आहे आणि यंदाच्या वर्षात ह्या चमचमत्या ट्रॉफीवर कहते ना दिन है तो रात तो होगा ही, बादल है तो बरसात तो होगा ही, और राज का दिन तुम्हारे साथ है ना तो आपके हाथ में ये शानदार PPL की ट्रॉफी भी होगी. आणि ह्या ट्रॉफीसाठी आता अट्टहास केला जातोय. खोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला टिपलाय जे संपलाय खेळ. अजून एक गडी येतोय तंबूच्या आश्रयाला. कशाची नाही रो माझी एकविरा पाठीशी हाय. थँक्यू डीजे. पहिल्या 3 षटकांचा खेळ, पहिल्या 18 मध्ये 27 धावा धाफकावर आहेत. येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 6 मध्ये धाफकावर किती धावा बनवल्या जातील तुर्ताच. नेक्स्ट मॅच आयवी लिगसी विपक्ष आई बारोंडा 11. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस की बॉसच्या दिशेने यायचं आहे. आदरणीय सन्माननीय ह्या नगरीतील असं एक एडिटर, खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धेसाठी वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी PPL आणि त्या स्पर्धेमधील एक वन ऑफ द बेस्ट एडिटर वसई तालुक्यातील मिहिर घाग. याद आ रहा है तेरा प्यार. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धेला एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे, यादार आहे. खऱ्या अर्थानं आम्हाला त्या खेळाडूंची आठवण येते. आज जीवदानी माऊली क्रिकेट क्लब आयोजित वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी फुलपाडा प्रीमियर लीग आणि ह्या स्पर्धेच्या वतीनं अनेक ते स्टँड आपण पाहतोय. स्वर्गीय जयेश घरत स्टँड असेल, स्वर्गीय मयूर सामंत स्टँड असेल, स्वर्गीय नमन मिश्रा स्टँड असेल, स्वर्गीय विनय चौघुले अर्थातच जादूचा स्टँड असेल, स्वर्गीय यज्ञेश मेहर यांचं स्टँड असेल. आणि ह्या प्रत्येक गोष्टीची मयूरनं खऱ्या अर्थाने ती आठवण करून दिली. ही प्रत्येक खेळाडूंची तुमची जागा सातत्यानं आमच्या हृदयामध्ये आहे. तुमचा तो खेळ, तुमच्या त्या खेळलेल्या पाऱ्या ह्या नक्कीच आठवणीत, आणि या आठवणींना उजाळी देण्यासाठी ह्या एक आगळा वेगळा असा प्रयत्न हे माझे खेळाडू आणि त्यांचे हे स्वर्गीय खेळाडू आणि त्यांचं हे स्टँड आपण पाहतोय. धावचीतची संधी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगल्यारीत्या गॅदर आणि धावचीतच्या रूपानं गडी बाद होतोय. तेरा प्यार कहाँ हम कहाँ
अभी जाए के बाद ओ या 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. धावेंना संपूर्ण आता रोख लगावलं जात आहे. पहिल्या 5 मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा धाफक्यावर येत असताना शेवट किती धावा ह्या धाफक्यावर बनवल्या जातील. बॅफूट लावून खेळण्याचा प्रयत्न टॅपच्या सैन्य खेळला जातो. पुन्हा एकदा धावचीची संधी, परंतु यावेळेला दुसरीचा प्रयत्न 1 कंप्लीट आहे का गंभीर सर? 1 कंप्लीट. 30 धावा धाफक्यावर. 24 चेंडूंचा खेळ. आता येणारे 24 मध्ये 31 धावा धाफक्यावर बनवायचे आहेत. तुर्ताच टॉस की बॉसच्या दिशेनं वसई तालुक्यातील एक नामांकित एडिटर अर्थातच मिहिर घाग आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आयव्ही लेगसी. चला मित्रांनो, आपण कर्णधार आपला पाठवायचा आहे. दुसरीकडे बारोंडा 11. मिहिर टॉस झाला का? चला बारोंडा 11. सूरजदा आपण या. टॉस की बॉसच्या दिशेनं 2 खेळाडू, 2 मातब्बर खेळाडू. एकीकडे सूरज चव्हाण, दुसरीकडे जयेश बनसोडे. नाणेफेकीचा कॉल. एकीकडे PPL, दुसरीकडे वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी. डिसिजन जयेश बनसोडे. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. बॉल फर्स्ट. तुर्ताच पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं येणारे 24 मध्ये 31 धावेंचा पाठलाग. आतापर्यंत नाण्याची आपण एक बाजू पाहिली, दुसरी बाजू देखील पाहणं तितक्याच गरजेचं आहे. तेजस दादा, प्रचंड मोठी मेहनत. खऱ्या अर्थानं तेजस दादाची पाठच्या 4 दिवसामध्ये अगदी वर्षभराची प्लॅनिंग आहे. यंदाच्या वर्षामध्ये काय युनिक करता येईल, काय करता येईल आपल्या स्पर्धेमध्ये, कसं. 4 दिवस सिद्धू नक्कीच सुट्टी आहे, परंतु वर्षभराच्या डोक्यामध्ये एक वेगळी प्लॅनिंग असते. यंदाच्या वर्षामध्ये वसई विरार चॅम्पियन ट्रॉफीसाठी आपल्याला काय नाविन्यानं आणता येईल, PPL साठी काय नाविन्यानं आणता येईल, आणि यंदाच्या वर्षामध्ये खऱ्या अर्थानं हे पिवळमय वातावरण. अर्थातच बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा जीवदानी माऊली क्रिकेट क्लब आयोजित संपूर्णतः फुलपाडा ग्रामस्थ वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी. तब्बल 24 संघांचा समावेश. आणि त्यातून कालचा दिवस आपण पाहिला असेल, गुरुदत्त क्रिकेट क्लब मनवेलपाडाचा तो संघ चांगला खेळ अनेक खेळाडूंना दाखवला. ह्याच मैदानानं खऱ्या अर्थानं सी फॉर्मॅटमध्ये 6 चेंडू 6 चौकारांचा तो विक्रम. जयसेम भोळींचा तो खेळाडू जय मिस्त्री. पाठच्या वर्षामध्ये आपण 5 चेंडू 5 चौकार लगावणारा रितेश राणेला पाहिलं होतं. यंदाच्या वर्षामध्ये 4 चौकार लगावणारा ऋषीदादा देसाई यांना देखील आपण पाहिलं होतं. अनेक विक्रम आहेत. 50 धावा देखील आपण पाहिल्या होत्या. परंतु ह्या गोष्टीची आम्ही चर्चा करणार आहोत. तुर्ताच मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा आपण वळतोय, ज्या ठिकाणी येणारे 24 मध्ये 31 धाव्यांचा तो पाठलाग केला जातोय का दुसरीकडून डिफेंड केला जातोय. ह्या आता साऱ्या गोष्टींवर विचार विनिमय केला जाईल. आकाश साळुंके आपण आकाश अगे आपण या. मयूर, गरमी चालू आहे. पावसाला मित्रा संपलाय. तुर्ताच मॅचच्या दिशेनं डिसिजन अजून देखील पेंडिंग आहे. प्रचंड मोठा हा जनसमुदाय. आज फुलपाडा नगरीसाठी एक स्पेशल दिवस. PPL अर्थातच 365 दिवस या स्पर्धेची अगदी आतुरतेने हा संपूर्णतः फुलपाडा ग्रामस्थ अनेक खेळाडू या स्पर्धेची अगदी वर्षभर
आतुरतेने वाट पाहत असतात अशी ती स्पर्धा. 2 धावा धाफकावर एक गेडी तंबूच्या आसऱ्याला येत असताना एकीकडे विश्व आहे, दुसरीकडे दीपक बांबरे. खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी मैदानाला गुदगुल्या करत आलेला हा चेंडू येतोय 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 पण अचून चुकी सीमारे गवार चौकार. यस थँक्यू. पुन्हा एकदा, परंतु यावेळेला चांगल्यारीत्या गॅदर केला जात आहे. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये 6 धावा धाफकावर आहेत. 31चा पाठलाग आहे. यावेळेला डिफेन्सिव्ह मोडमध्ये सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 7 धावा धाफकावर. मयूर नक्कीच एक उल्लेख करावा असा वाटतोय. ज्यावेळेला विजय सावंत असेल, सागर राणे असेल, सूरज चव्हाण असेल, अनेक खेळाडू, निखिल पवार असेल, संतोष यादव असेल, प्रत्येकांसोबत चर्चा केली आणि त्यावेळेला प्रत्येकाचं मन, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये एक अश्रू होते. खऱ्या अर्थानं या मैदानापासून 2009 पासूनचं ते एक वेगळं नातं होतं, एक वेगळं नातं. आणि ज्या ज्या वेळेला आम्ही चर्चा करतोय त्या वेळेला प्रत्येकाचं मन हे गैभरून येत आहे, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये एक पाणी आहे. क्रिकेट खऱ्या अर्थाने इंग्रजांप्रमाणे, इंग्लंडप्रमाणे हा खेळ भारतामध्ये आला खरा, परंतु ह्या खेळाची खरं तर आज संपूर्णतः भारतवर्ष हा मी पूजक आहोत. ह्या खेळाला अगदी धर्मासारखा जपला जातोय आणि ह्याच खेळाचं पूजन म्हणजे वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी असेल, PPL असेल, त्या वेळेला आपण प्रत्येक मैदानामध्ये ज्या वेळेला मोठमोठ्या स्पर्धा आणि त्या वेळेला ते खेळपट्टीचं पूजन असेल, ते यष्ट्यांचं पूजन असेल, प्रत्येक गोष्टी का केल्या जातात तर क्रिकेट ह्या खेळाला आम्ही अगदी धर्मासारखा जपतोय आणि ह्या मैदानाला यंदाच्या वर्षामध्ये खऱ्या अर्थानं तो निरोप द्यायचा आहे. आणि त्या कारणास्तव संपूर्णतः जीवदानी माऊली क्रिकेट क्लबचा तो संघ एक वेगळं नाळ आहे, एक वेगळं ह्या मैदानासोबत 2009 सालापासूनचं ते नातं आहे, पाठच्या अनेक वर्षांपासूनचं ते नातं. आणि यंदाच्या वर्षामध्ये त्या मैदानाला निरोप देताना अनेक खेळाडू ते भावूक आहेत, परंतु ह्या गोष्टींवर पुन्हा पुन्हा ती चर्चा करावीशी वाटते. तुर्ताच मॅचच्या दिशेनं मॅचची अपडेट. आतापर्यंत 9 धावा धाफकावर 1.1 चेंडूंचा खेळ. 31चा तो पाठलाग आहे. दीपक बांबरे तो सबकुछ मुमकिन आहे. प्रचंड मोठा अनुभव दीपककडे आहे, परंतु दुसरीकडून निलू आहे. अनेक वेळा एकमेकांच्या समोर आल्यात, अनेक वेळा धूल चालल्या, अनेक वेळा खडे चालल्यात, अनेक वेळेला पानं पाजले, परंतु ह्या वेळेला निमित्त आहे फुलपाडा प्रीमियर लीग आणि ह्या फुलपाड्याच्या प्रीमियर लीगमध्ये ही पुन्हा एकदा ती गाठ पडते. पाठलाग करायचा आहे, प्रयत्न मैदानामध्ये करायचे आहेत आणि ते प्रयत्न खऱ्या अर्थानं पराकोटींचे असणार आहेत. 2 विनर संघ आहेत, 2 संघांमध्ये तो आत्मविश्वास आहे, परंतु येथून चांगल्यारीत्या गॅदर केला जातोय. दीपक प्रयत्न प्रचंड करतोय, परंतु तितकंच अगदी पहाडासारखे चांगल्यारीत्या गॅदर करत असताना म्हटलं जातं ना की आयुष्यात देवदेव करणाऱ्या माणसाला देवाकडून मागावं लागतं, परंतु आयुष्यात तुम्ही चांगले कर्म कराल, चांगली मेहनत कराल तर देवालाही तुम्हाला द्यावंच लागतं. येथून सांगायचं इतकंच आहे की काम करत जा आणि हाक मारत जा. येथून प्रचंड मोठी मेहनत खऱ्या अर्थानं प्रत्येकाला करायची आणि ती प्रयत्न करत असताना दोन षटकांचा खेळ 13 धावा धाफकावर. मॅच इक्वेशन काय आहे
येणारे 12 चेंडू 18 धावा धाफकावर बनवायचे आहेत. खोलवा टप्प्याचा चेंडू, क्या बात है. दीपक बामरे, नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. साबण हाताला पीस लाईफ साबण हाताला पीस. यस, थँक्यू. आता धाफक खोलताय फुलताय. ज्या धाव्यांना रोख लगावला होता पहिल्या चेंडूवर आक्रमण. पुन्हा एकदा कॉम्बिनेशन फील्ड आहे. चांगल्यारीत्या गॅदर केला जातोय तुर्तास जादा. टेक्निकल टीम गंभीर सर म्हणतायत काही गरज नाहीये. 1 कंप्लीट. आता धाफकावर आतापर्यंत 18 आहेत. 2.2 चेंडूंचा खेळ. 18 धावा धाफकावर. येणारे 10 चेंडू 13 धावा धाफकावर बनवायचे आहेत. आमचा ऑपरेटर हिमांशू, वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी आणि पहिल्या दिवशी खेळेल तो विक्रम, जीवदानी माऊली क्रिकेट क्लबच्या अगदी वर्षभर लक्षात राहणारा हिमांशूचा तो विक्रम. जाऊ का घरी? अठरा धावा धाफकावर येत आहेत. बाफुट लावून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला काय आहे, बॅटची कडा येतोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडीबाद. यस, धन्यवाद. थँक्यू डीजे. 2 पराभूत संघ, 2 पराभूत संघातील ती लढत आहे. 2 संघ आतापर्यंत त्या प्रकारचा लढा देत आहेत. त्या प्रकारे मैदानामध्ये झुंजारू वृत्तीने खेळतात. येथून जर का पराभूत झालात तर ही मानाची, ही अभिमानाची, ही सन्मानाची क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम हा खेळण्यासाठी अगदी वर्षभराची लॉंग वेटिंग असणार आहे. चला, आयोजकांना विनंती असेल, कोणी जेवायचं बाकी असेल अजून तर जेवण आहे अजून बरंच. कोणी जेवायचं बाकी असेल तर जेवू शकतात. जेवण आलेलं आहे परत. म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टीची अगदी बारकाईनं काळजी घेतली जाते. तेजस दादा आणि त्यांचे संपूर्णतः ते आयोजक .21 21 धावा आतापर्यंत धाफकावर. येणारे 6 चेंडू 10 धावा धाफकावर बनवायचे आहेत. दीपक बामरे आतापर्यंत तो लढा मैदानामध्ये देतो. अतिशय चांगला खेळ. अनेक खेळाडू या मैदानात सातत्यानं त्या प्रकारचा खेळ करत असताना आपण पाहिल्यात. परंतु आता येणारे 6 चेंडू 10 धावा धाफकावर बनवायचे आहेत. ह्या स्पर्धेमध्ये जर का जिवंत राहायचं असेल तर येथून टीम जीवदानी माऊली संघाला त्या डिफेंड करायचे आहेत. दुसरीकडून बारुंडा माऊली त्याच प्रकारचे ते प्रयत्न त्यांचे देखील राहणार आहेत. एकीकडे ओम आहे, दुसरीकडे दीपक बांबरे आहे. चांगला खेळ आतापर्यंत मैदानामध्ये दाखवलाय. 2 खेळाडूंना सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आता येणारे 5 चेंडू 9 धावा धाफकावर बनवायचे आहेत. 5 मध्ये 9. दीपक वैयक्तिक चांगला खेळ आतापर्यंत मैदानामध्ये तो करतोय. परंतु दुसरीकडून त्या धाव्यांना रोखल्या जाईल का? लोअर फुलटचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव येतोय. गणेश होता,
चांगल्यारीत्या गॅदर. आता 4 चेंडू 9 धावांची गरज आहे. 4 मध्ये 9. आखूड टप्प्याचा चेंडू, प्रॉपर लाईन लेन टप्पा आणि त्याला सन्मान दिला जातोय. सन्मान देत असताना आता ते प्रेशर, आता ते तणाव, आता ते दबाव खऱ्या अर्थानं 2 चौकांचा आहे. आता 2 मोठे फटके गरजेचे असणार आहेत. येणारे 3 चेंडू 8 धावा धाफकावर बनवायचे आहेत. करण आहे, करणला रोखायचं आहे. दुसरीकडून आता ओमला टोकायचं आहे. एकाच्या हातात बॉल आहे, दुसऱ्याच्या हातात बॅट आहे आणि या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल तर सिद्ध करायचंय. दीपकनं आता त्या प्रकारचा खेळ केलाय. आतापर्यंत दीपकनं ती लढाऊ, ती झुंज वृत्तीनं खेळ मैदानामध्ये केलाय. कॅन्डू वृत्तीनं खेळत असताना आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ आपण सातत्यानं दीपकचा पाहिलाय. दीपकमध्ये प्रचंड मोठी क्षमता आहे. येणारे 2 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना समोर दीपक बांबरे एक भलं मोठं आता अग्निपरीक्षा आहे. पहिले 4 चेंडू आतापर्यंत त्या प्रकारचं प्रॉपर लाईन लेन टप्पा हाताळला जातोय, परंतु येथून येणारं चौकार 2 चेंडू 7 धावांची गरज असताना यावेळेला काय आहे, यावेळेला चुकी आहे. 9 चेंडू येतोय, 9 ना अतिरिक्त धाव. आता 2 मध्ये 6 धावांची गरज आहे. 2 चेंडू 6 धावा. कोण येणार? प्रहार आक्रमण हल्ला, परंतु येतोय चेंडू यावेळेला फ्री हिट होता. परंतु आता येथून काय आहे, 1 चेंडू 6 धावांची गरज. येथून लक फॅक्टर, येथून येणारी ती नशिबाची साथ, येथून येणाऱ्या त्या अतिरिक्त धावा, येथून येणारा तो 9 चेंडू, ती येणारी काय वेळ दर्शवेल. 1 चेंडू 6 धावांची गरज. सामना फिनिश, सामना खल्लास. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम. जीवदानी माऊली फुलपडा. तुझी आई माझी पाणी भराय चिखलाची वाटेला